किती सुंदर दिसतंय. तू पटपट खाऊन घे बरं. मला आणि बाबाला बाहेर जायचं की नाही. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग आणि तुम्हा सर्वांचं न्यू ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज जो मी व्लॉग बनवत आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. आणि सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. मुंबईमध्ये खूप लवकर उजेड होतो आणि संध्याकाळ खूप उशिरा होते. जवळपास 7:30ला पाहिलं तरी आपण आत इथे आपल्याला उजेड पाहायला मिळतो. आणि आता 6:30चे पडदा खूप उघडलेला आहे, सो उजेड खूप जास्ती येतोय. छान असं वातावरण झालेलं आहे. आणि मी आज जो व्लॉग बनवत आहे ते म्हणजे शुभ विवाह स्टार प्रवाह या सिरियल या मालिकेमध्ये जी काही माझी एंट्री झालेली आहे, म्हणजेच पल्लवी अधिकारी. तर तिचा लुक काय आहे, तिची हेअरस्टाईल काय आहे, ती दिसते कशी, यावरती मी आज व्लॉग बनवत आहे. आणि इंटरेस्टिंग व्लॉग असेल. जे काही दाखवता येईल मला ते सगळं काही तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेल या छोट्याशा व्लॉगमध्ये. आणि यात नाही जमलं तरी सेट कसा आहे किंवा कशा पद्धतीने असणार आहे याचा पण मी तुम्हाला एक वेगळा ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेल त्याचासुद्धा. सो आत्ता आपण पल्लवी अधिकारी कशी दिसते, तिची हेअरस्टाईल कशी आणि काय पद्धतीने सेटवरती वातावरण असतं थोडक्यात आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. सो वेट अँड वॉच. बाय बाय. तर अशाच प्रकारे मी सेटवरती आली आणि आले मला काही सुचलं नाही आणि दादा म्हणाले तू मेकअपला बस. आणि सो मी मेकअपला बसली आहे. सो अमित दादा आहेत जे माझा मेकअप करत आहेत. आणि हेअरस्टाईल त्याचबरोबर आज नवीन हेअरस्टाईलसाठी आलेली आहे. दरवेळेस प्रीती असते, त्याचबरोबर प्रीती पण थोड्या वेळात येणारच, पण सध्या आत्ता या ताई माझी हेअरस्टाईल करत आहेत. आणि खूप छान लुक आहे यामध्ये, तर तुम्ही मेकअप पाहू शकता. मस्त मेकअप चालू आहे या ठिकाणी. आयलाइनर, आय शॅडो, मस्त असं लाईट सगळा मेकअप या ठिकाणी चालू आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते फायनल लुक. आणि हा लुक कसा वाटतोय? पहिल्यांदा मी असा लुक केलाय, कधी फोटोशूट सुद्धा नाही केलेलं आहे मी अशा लुकमध्ये. सो नाईस. पल्लवी, तू पटपट खाऊन घे बरं. मला आणि बाबाला बाहेर जायचं की नाही. हां आता स्नॅक्स टाइम. या खायला तुम्ही सुद्धा. मला प्रीती म्हणजेच आमची हेअरस्टाईल गर्ल खूप क्यूट आहे. ती वरती घेऊन आली आहे टेरेसवरती आणि इतकं सुंदर व्ह्यू आहे या ठिकाणी. तर तुम्हाला पाहायला दिसत असेल खूप सुंदर व्ह्यू आहे. अख्खी मुंबई या ठिकाणी दिसते आणि शूटिंग लोकेशन्स पण या ठिकाणी दिसते. बाजूलाच इथं शिट्टी वाजली रे वाजलीचं शूट चालू आहे हे पण ती सांगते. आणि इतकं सुंदर व्ह्यू आहे. मला आल्यावरती इतकं छान वारं सुटलं होतं आणि मस्त केस उडत होते, इतकं भारी वाटत होते. मी काही थोडेफार फोटोज क्लिक केले, व्हिडिओज केले आणि हे तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतं. शिट्टी वाजलीचा सेट आपण जाऊ शकतो का? इथूनच बघा. सध्या तरी एन्जॉय करा. सध्या तरी हे बघा इथे पार्किंग दिसतंय थोडंफार. आणि हे गार्डन आहे. राईट. डोळे उघडून असे मोठे कर एकदा. ही आहे प्रीती मॅम. हाय. आणि ही कोण आहे? आता सध्या पल्लवी आहे. हा. आमचा शुभ विवाहाचा सेट खूप सुंदर आहे बघा. खूप सुंदर आहे. हे फक्त आता झाडच दाखवू शकते आपल्याला. आणि माझे सुंदर सुंदर असे हेअर तुम्ही रोज बघता जेव्हा पण मी दिसते. इकडे ते क्रेडिट आम्ही काय पण करतो जे जमेल ते. आणि म्हणतो अरे राहू दे
हो की नाही राहते जमते कारण माझ्याशी एकदम भयानक केस आहेत तर आम्ही काहीतरी प्रयत्न करतो. किती छान आहे बघा. सो आम्ही टेरेसवरून खाली आलो आणि सांगण्यात आलं की सीन लागेल थोड्या वेळात. सो आम्ही हेअर्स करून घेतोय. मध्ये ब्रेक होता तर मी झोपली होती आणि देन आम्ही वरी गेलो तर ते सगळं विस्कटलं होतं. सो आता आम्ही टचअप देतोय. तर टचअप झालं की काही वेळात सीन लागेल. मला तरी नाही वाटत. 7 वाजलेले आहेत आणि पॅकअप होण्याचा वेळ झालेली आहे 8:30. सो बघू सध्या तरी टचअप करून घेतोय. आमची अशी छोटीशी वेणी एक सांगितलेली आहे लुकला जी की मला बिलकुल आवडत नाही पण त्यात लुक चांगला दिसतो कारण मला केसच कमी आहेत ना. ती वेणी किती छोटी दिसती. सो तेच सांगितले आज वेणी घालायला. ए सुलोचना आई. हो मग काय आई. छान असे 7 वाजलेले आहेत सायंकाळचे. हो आणि आपण वाट बघतोय आपल्या सीनची. येस. कधी आपण जाऊ शकतो आणि ऑलरेडीच मला इथे मुळात त्यांचा सीन झालाय बट आता बसवणं होत नाहीये ना. या खूप छान योगा टीचर आहेत. कथक क्लासिकल शिकवतात. आणि टीचर आहे. जास्त आनंद होतो की हिचे रिल्स म्हणजे थँक्यू. सो मल्टीटास्किंग यार. आणि सेम बरं. हो, तर ह्या इथे असं तुम्हाला वयाने वाटतात मोठ्या पण मुळात त्या नाही आहेत. जर मला चान्स मिळाला ना त्यांचा आज जर मिळाला ना तर मी तो पण त्या मुळात कशा दिसतात त्यांचं कॉस्ट्युम काय असतं सो मी ते तुम्हाला दाखवेन. छानपैकी बघा ओजसची आजी. थँक्यू. बाय.